नमस्कार मित्रांनो, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत अलिबागला आणि आपल्यासोबत आहे सागर नगरकर, जे की अजून आलेले नाही आहेत. आणि आपण अलिबागमध्ये नागावची वाडी हा रिसॉर्ट बुक केलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि आता आपण बोटनी जाणार आहोत, त्यासाठी आपण आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडियाला. तर गेटवे ऑफ इंडियाला इथे यायचं आहे आणि इकडनं बोट सुटतात, तर इकडनं आपल्याला बोटनी जायचं आहे. तर आपण सागर नगरकरची वाट पाहूया आणि लवकरच तुम्हाला बोटनी जातानाचे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, कुठेही जाऊ नका. तर ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती बोट आपली आलेली आहे PNP. आपला प्रवास हा आज PNPने होणार आहे, जिचं तिकीट आहे 250 रुपीज. ती थेट आपल्याला मांडव्याला सोडणार आहे. तर हा प्रवास 30 मिनिटाचा असतो. 30 मिनिटांनी तुम्ही थेट मांडव्याला पोचल्यानंतर तुम्हाला इथून 100 to 150 मीटर्स वॉकिंग करत बसपर्यंत पोचायचं आहे. बसची फेरी ही त्याच 250 रुपीजमध्ये इन्क्लूड आहे. ही बस तुम्हाला अलिबागला सोडते आणि अलिबागला पोचल्यानंतर तुम्हाला इथून इको किंवा रिक्षाद्वारे नागावच्या वाडीला पोचायचं आहे. तर फायनली आपण नागावच्या वाडीला पोचलेलो आहे आणि हा आहे नागावच्या वाडीचा प्रवेशद्वार. तर हिकडनं आहे एंट्रन्स आणि बघू शकता दोन्ही साईडला हिरवीगार झाडी. अलिबागला आल्यानंतर हेच सुख आहे की हिरवीगार झाडी आणि शांतता आपल्याला बघायला भेटते. तर पहिलं तर आपण चेक इन केलेलं आहे. रिसेप्शन ही खूप मोठं आहे. तर चला मग आता तुम्हाला मी दाखवतो हा पूर्ण रिसॉर्ट कसा आहे. तर आपण प्रवेश केल्यानंतर पहिलीच आपल्याला गावामध्ये आल्यानंतर जशी विहीर दिसते तसंच ह्या रिसॉर्टमध्ये पहिल्याच विहिरीचं दर्शन आपल्याला भेटलेलं आहे. तर राईट साईडला आपल्याला इथे ओपन लायब्ररी दिसते. ज्यांना वाचण्याची आवड आहे ते इथे येऊन नक्कीच बुक वाचू शकतात, कारण का शांतता पण खूप आहे आणि बरेच प्रकारची पुस्तकंही इथं अवेलेबल आहेत. तर आता लायब्ररी बघितल्यानंतर आपण थेट स्वामींचं दर्शन घेणार आहोत. स्वामींचं एक छोटंसं असं सुंदर असं मंदिर आहे. खूप प्रसन्न असं तुम्हाला अनुभवायला भेटेल. तर मित्रांनो, आपल्यासमोर राईट आणि लेफ्ट साईडला आहेत डिलक्स कॉटेजेस. तर ह्याची प्राईस आहे 4500 to 5500च्या मध्ये. डिपेंड्स ऑन तुम्ही कुठल्या डेजला बुक करताय, वीकडेज का वीकेंड. तर हे आहे डिलक्स कॉटेज, ज्यामध्ये तुम्हाला TV, बेडरूम आणि AC आणि स्पेशियस वॉशरूम बघायला मिळेल. तर मित्रांनो, या रिसॉर्टची खासियत म्हणजे सर्वीकडे तुम्हाला हिरवीगार झाडं आणि पावलोपावली नारळाची झाडं बघायला मिळते. तर आता पाहूया फॅमिली वुडन कॉटेज. हे आहे फॅमिली वुडन कॉटेज. तर फॅमिली वुडन कॉटेज हे 4 लोकांसाठी सफिशियंट आहे. ह्या फॅमिली वुडन कॉटेजमध्ये तुम्हाला 2 बेडरूम आणि 1 कॉमन वॉशरूम मिळते आणि दोन्ही बेडरूमला AC अवेलेबल आहे. तर जर तुम्ही 4 लोक असाल तर नक्कीच हे बुक करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, ह्या कॉटेजची प्राईस आहे 7000 to 8000. डिपेंड्स ऑन वीकेंड अँड वीकडेज. सो फायनली आपला शेवटचा कॉटेज मीन्स वुडन कॉटेज. तर पाहूया वुडन कॉटेज नक्की आतून कसा दिसतो. तर हा आहे वुडन कॉटेज. ह्याच्यामध्येही तुम्हाला बेडरूम, TV, मिनी फ्रीज आणि स्पेशियस वॉशरूम विथ AC मिळेल. तर ह्या कॉटेजची प्राईस आहे 5000 to 6000च्या मध्ये.
तर मित्रांनो, या रिसॉर्टची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे हा रिसॉर्टमधला स्विमिंग पूल. आपल्याला इथे स्विमिंग पूलसोबत समोरच रेन डान्स ही अनुभवायला भेटेल. स्विमिंग पूलच्या अगदी समोर ओपन अशी स्पेस आहे, जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर नागावची वाडी हा रिसॉर्ट नागाव बीचच्या 10 ते 15 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर हा रिसॉर्ट पूर्ण फिरल्यानंतर, इथं आराम केल्यानंतर संध्याकाळी तुम्ही सनसेटचा नक्की अनुभव घेऊ शकता. तर आम्हीही असंच केलेलं आहे. हा रिसॉर्ट फिरल्यानंतर संध्याकाळी न चुकता अलिबाग बीचला व्हिजिट केलेली आहे. तर त्याचे दृश्यही मी तुम्हाला दाखवतो आहे. तर ह्या बीचला आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स पण अनुभवायला भेटतील, त्याचाही तुम्ही आनंद लुटू शकता. तर नागावच्या बीचचा आनंद घेऊन आता आपण तुम्हाला नागावच्या वाडीचा रिसॉर्टचा नाईट व्ह्यू दाखवणार आहे. तर हा आहे रिसॉर्टचा नाईट व्ह्यू. तर आपल्या राईट साईडला आहे खूपच मोठा असं कॅफेटेरिया, जिथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज डिश अवेलेबल आहे. आणि अलिबागचं जर फेमस डिश जर बोलली तर फिश, जी की इथं उत्तम प्रकारे मिळते. तर मित्रांनो, आपण जे मागाशी कॉटेजेसचे प्राईस सांगितले ते एक्सक्लूड फूड आहे. जर तुम्हाला फूड ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला त्याचे वेगळे चार्जेस पे करावे लागतील. तर आपल्याला आपल्या त्या पॅकेजमध्ये मिळणार आहेत ते हा सकाळचा कॉम्प्लिमेंटरी नाश्ता. तर मित्रांनो, ही होती एकंदरीत नागावच्या वाडीच्या रिसॉर्टची माहिती. तर हा रिसॉर्ट तुम्हाला नक्की कसा वाटला हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या रिसॉर्टची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला असंच तुमचं प्रेम देत राहा.